सकाळच्या घाईमध्ये किंवा दुपारच्या छोट्या-मोठ्या भुकेसाठी झटपट असं नाश्त्याला काही बनवायचं आहे आणि नेहमी-नेहमी तेच-तेच पोहे किंवा उपमा खाऊन खूप कंटाळा आला असेल, तर मग हा चुरमुऱ्याचा अगदी झटपट होणारा मस्त भन्नाट आणि खमंग असा नाश्ता नक्की ट्राय करा. बनवायलासुद्धा खूप सोपा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, कारण थंड झाल्यानंतरसुद्धा हा नाश्ता खूप छान लागतो. तर नाश्ता करण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम चुरमुरे घेतले आहेत. बाजारामध्ये जे सुट्टे चुरमुरे मिळतात ना, ते घ्यायचे आहेत. पॅकेटमध्ये मिळणारे जाड चुरमुरे घ्यायचे नाहीत, त्यापासून नाश्ता व्यवस्थित बनणार नाही. भेळसाठी आपण जे चुरमुरे वापरतो ते चुरमुरे घ्यायचे. तर बघा आता या चुरमुऱ्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये हे चुरमुरे व्यवस्थित असे बुडवून घ्यायचे. हलक्या असल्यामुळे हे चुरमुरे लवकर पाण्यामध्ये बुडत नाहीत, पण त्यांना अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून छान पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं. 2 मिनिटे हे चुरमुरे आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. आणि 2 मिनिटानंतर आता या चुरमुऱ्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये भिजून घेतलेले चुरमुरे काढून घेऊया. 2 मिनिटामध्ये आपले चुरमुरे छान मऊ होतात. तर आता यामधलं पाणी निथळून घ्यायचं. आणि आता लगेच नाश्ता करायला घेऊया. तर नाश्ता करण्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल घातलं आहे. या नाश्त्यासाठी पोह्यासारखं जास्त तेलसुद्धा टाकायचं गरज नाही. खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरे मोहरी घातली आहे आणि थोडेसे अख्खे शेंगदाणे. शेंगदाणे छान चटचट आवाज येईपर्यंत मस्त खमंग असे तळून घेऊया. शेंगदाणे छान असे तळून झाले की लांबसर कापलेली 3 हिरवी मिरची घेतली आहे आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे. कांदा भरपूर घालायचा आणि हा कांदा हलकासा गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. खूप जास्त लालसर करायचं नाही. तर बघा कांदासुद्धा छान गुलाबीसर झालेला आहे. तर आता इथे 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातली आहेत आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून टाकला आहे. टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचं. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा मऊ झाला आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची. आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे यामध्ये मी लाल तिखट नाही टाकणार आहे. तर हळद फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर भिजून घेतलेले जे चुरमुरे आहेत ते टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी साखर. साखर स्किप केली तरी काही हरकत नाही. छान चमचमीतपणा येण्यासाठी यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि आता नाश्ता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. मराठवाड्यामध्ये या नाश्त्याला सुचला किंवा सुशिलासुद्धा म्हणतात. करायलासुद्धा खूप सोपा आहे आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतो. नाश्ता व्यवस्थित मिक्स करून घेतला. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि इथे तयार आहे आपला 5 मिनिटाच्या आत मस्त खमंग आणि चटपटीत असा चुरमुऱ्याचा नाश्ता म्हणजे सुशिला. हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, कारण हा नाश्ता पोह्यासारखा थंड झाल्यावर चिवट लागत नाही, तर चवीला छान लागतो. आणि सकाळच्या घाईमध्ये किंवा दुपारच्या छोट्या-मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता ट्राय करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटेचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.